नमस्कार. गुरुच्या गप्पा या विशेष कार्यक्रमामध्ये मी तुमचं स्वागत करतो. आज एका वेगळ्या विषयाला घेऊन मी गुरुच्या गप्पा कार्यक्रमामध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो. विशेष असे प्रश्न जे आहेत लोकहिताचे, त्यासाठी कायमच अग्रेसिव्ह राहणारे आणि आग्रही भूमिका घेणारे महारुद्र तिकोंडे सर यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. ऑनलाईन प्रणालीच्या अनुषंगानं नुकतंच त्यांनी जिल्हा परिषदेच्या रचना विभागाला निवेदन दिलेलं आहे. नेमकं ते निवेदन कशा संदर्भात होतं, त्याच्यामध्ये त्यांनी आंदोलनाची एक भूमिका घेतली आहे, याबाबत खरं तर गुरुच्या गप्पांमध्ये आपण चर्चा करणार आहोत. सर, काय सांगाल, नेमकं कशा पद्धतीचं निवेदन दिलंय तुम्ही? राज्यामध्ये UDCPR नियमावली चालू झाल्यानंतर राज्य सरकारनं बांधकाम आणि बिनशेती प्रकरण संदर्भात जी लोक वेगवेगळ्या प्रकारची घरं बांधतात, प्लॉट करतात, लेआउट करतात, बिल्डिंग बांधतात, अपार्टमेंट बांधतात, त्यांच्यासाठी एक सूत्री कार्यक्रम म्हणून शासनाने एक ऑनलाईन प्रणाली तयार केलेली आहे. आणि ही प्रणाली चालू झाल्यापासून आज तागायत तिचा खेळखंडोबात चाललेला आहे की ज्याचा सर्वसामान्यांना कोणत्याही प्रकारचा उपयोग झालेला नाही. या प्रणालीत नेहमी बिघाड येतो किंवा प्रकरण दाखल, आर्किटेक्टनं प्रकरण दाखल केले, कलेक्टरचं प्रकरण असलं की ते तहसीलदार जातं, तहसीलदारचं प्रकरण असलं की प्रांताला जातं, प्रांताचं असलं की अमक्याला जातं. म्हणजे अशा प्रकारची ही प्रणाली बिघाडात चाललेली आहे. आणि ह्यामुळं संबंधित आर्किटेक्टला स्वतःचा काम धंदा सोडून ह्या ऑनलाईन प्रणालीमध्ये काम करावं लागतं. त्याच्यामध्ये त्याचा भरपूर वेळ जातो आणि ते वेळेत होईल ह्याची पण गॅरंटी नसते. तिसरा मुद्दा असा आहे की बिल्डर असेल किंवा वैयक्तिक घर बांधणारी व्यक्ती असेल, यांनी कर्ज काढून तो प्लॉट खरेदी केलेला असतो किंवा घर बांधण्यासाठी कर्ज घेतलेलं असतं आणि त्याचे हप्ते सुरू झाले असतात. परंतु ह्या प्रणालीमध्ये कोणत्याही प्रकारची परवानगी लवकर न मिळाल्या कारणाने त्यांना ते पुढचं सबमिशन किंवा बांधकाम करता येत नाही. त्यामुळे सध्या राज्यामध्ये बेकायदेशीर बांधकामाचा जो वाढता आलेख आहे तो वाढताच राहणार का, हा एक मोठा प्रश्न तयार झालेला आहे. एकूण किती प्रकरणं आता ऑनलाईन मध्ये प्रलंबित आहेत? सर्वसाधारण 776+ पेक्षा जास्त प्रकरणं आहेत आणि अशी अजून प्रकरणं वेटिंगला आहेत जी सबमिट होत नाहीत. अशी शेकडोनी प्रकरणं आहेत. पण ती नेमकी म्हणजे शासन आपल्या दारी किंवा सगळं ऑनलाईन या पद्धतीमध्ये ह्या प्रशासनाचा कारभार असताना, या शासनाचा कारभार असताना हे यंत्रणेतला बिघाड कशामुळे झालेला आहे किंवा या संदर्भात काय नेमकी माहिती आहे तुमच्याकडे? शासन आपल्या दारी, सरकार आपल्या घरी, ह्या जरी उपमा जाहिरातीसाठी योग्य असल्या तरी ज्या ठेकेदाराला, ज्या कॉन्ट्रॅक्टरला ही कंपनी चालवण्यासाठी किंवा ही ऑनलाईन प्रणाली डेव्हलपमेंट करण्यासाठी दिली असती ती पूर्णपणे खाजगी असते. त्यामुळं सरकारी यंत्रणा सुद्धा त्याच्यापुढे हातबल होते. ही ऑनलाईन प्रणाली बंद असल्यामुळं सध्या ऑफलाईन काम सुरू आहे. प्रणाली चालूच आहे, प्रणाली बंद नाहीये, प्रणाली चालूच आहे, पण ती पूर्णपणे धक्का स्टार्ट मध्ये आहे. म्हणजे त्यामुळे ऑफलाईन प्रकरणं घेतली जात नाहीत, ऑनलाईन प्रकरणं स्वीकारली जातात, ऑफलाईन प्रकरणं घेतली जात नाहीत. मध्यंतरी मी 4-5 महिन्यापूर्वी एक आंदोलन केलं होतं. माननीय सहाय्यक संचालक नगररचना यांच्या कार्यालयासमोर एक दिवसाचं आंदोलन केलं होतं. त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये प्रथमच सातारा जिल्ह्यामध्ये ती 15 दिवसासाठी ऑफलाईन प्रक्रिया राबवली गेली. परंतु सातारा जिल्ह्यातच ही अडचण नाहीये, तर पूर्ण राज्यातच ही प्रणालीची अडचण आहे. परंतु तेरी बी चूप मेरी बी चूप, कुणी विरोध करायचा, कुणी बोलायचं. ह्यामुळे राज्यामध्ये ह्याच्या विरोधात कोण बोलायला तयार नाही. आर्किटेक्ट असोसिएशन बोलायला तयार नाही, बिल्डर असोसिएशन बोलायला तयार नाहीये. कारण माझा तोच मुद्दा होता की साताऱ्यामध्ये मास असेल, त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्राशी निगडीत असलेलं बिल्डर असोसिएशन आहे, आर्किटेक्ट असोसिएशन आहे, ही लोक का याबाबत ब्र शब्द काढत नाहीये? नाही, ह्याने ब्र शब्द न काढण्याचा उद्देश असा होतो किंवा की आम्हाला रोज त्यांच्याशी संबंधित अधिकाऱ्याशी, पण त्यांची देखील गैरसोय आहे ना. संघटना, ऍक्च्युली संघटना म्हणजे काय हे आजच्या असोसिएशनला लक्षात येणं झालं. आर्किटेक्ट असोसिएशन असेल, बिल्डर असोसिएशन असेल किंवा तत्सम ज्या औद्योगिक असोसिएशन आहेत, त्यांना संघटना म्हणजे काय ही संकल्पना लक्षात येणं झाली. पण ह्यामध्ये किती सर्वसामान्य नागरिकांना त्रास होतोय, त्यांची सस्य उलपट होत आहे? 90% पेक्षा जास्त सर्वसामान्य नागरिकांना 90%. 10% बिल्डर लॉबी आहे. मग आता काय होतं, हे कोणी भांडायचं, सिस्टमशी कोणी भांडायचं, सिस्टमची कोणी विरोध करायचा, त्यापेक्षा ते तेरी बी चूप मेरी बी चूप ह्या प्रणालीप्रमाणे यांचं कामकाज चाललेलं आहे. सद्यस्थितीला सातारा जिल्ह्यातील ही तुमची आता मागाशी तुम्ही जी 776 जी आकडेवारी सांगितली, ही सातारा जिल्ह्यातली आहे? फक्त सातारा जिल्ह्यात आहे. राज्यातली याप्रमाणेच गुन्हेले भागिले केल्यानंतर त्या पद्धतीनेच आहे. म्हणजे
ह्याचा दुसरा सरकारचा तोटा असा आहे, ही प्रणालीमुळं सर्वसामान्यांचं आर्थिक नुकसान होतच आहे, मानसिक त्रास होत आहे, परंतु ह्याच्यामधून जे विकास शुल्क असेल, बांधकाम शुल्क असेल, हे जे सरकारला करोड रुपये जमा होणार असतात ते सुद्धा ह्या माध्यमातून ठप्प झालेले आहे. म्हणजे शासनाच्या महसुलाची सुद्धा यामध्ये फार मोठे हे व्हायला नुकसान व्हायला लागलेले. अंदाजे किती नुकसान होत असेल ह्या सगळ्या आता गोष्टीमुळे? सर्वसाधारण विकास शुल्काचा जर आकडा पाहिला तो 50,000पासून लाखोच्या घरात असतो. म्हणजे बरं. एखाद्या बिल्डरनं जर मोठी स्कीम तयार केली तर त्याचं 30-40 लाखापर्यंत त्याचा निधी शासनाकडे येत असतो विकास शुल्काच्या माध्यमातून. 1% बांधकाम शुल्काच्या माध्यमातून लाखो रुपये येतात. असा संपूर्ण जर राज्याचा आराखडा जर तयार केला तर हा कोट्यवधीचा आकडा आहे. बरोबर. आणि कोट्यवधीचं जर महसूल शासन अशा प्रणालीमुळे जर बुडवून ठेवत असेल तर अप्रत्यक्ष समाजाचं नुकसान आहे. या संदर्भात तुम्ही नगररचना विभागाच्या संबंधित वरिष्ठांना भेटलेला आहात, त्यांना तुम्ही आंदोलनाचा इशारा दिला. बरोबर. याबाबत नेमकी त्यांची भूमिका काय त्यांनी सांगितली? त्यांनी ह्या प्रणालीसमोर हात टेकलेले आहेत. जसं मी थोडक्यात ही प्रणाली सदोष होण्यासाठी शासकीय पातळीवरती, प्रशासनाच्या पातळीवरती प्रयत्न होणं गरजेचं आहे. यांचे प्रयत्न चालले आहेत, शासकीय यंत्रणेचे प्रयत्न चालू आहेत, प्रशासनाचे प्रयत्न चालू आहेत, परंतु खाजगी यंत्रणेकडे दिल्यामुळं त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणं शक्य होत नाही यांना. ठीक आहे, म्हणजे हा तांत्रिक मुद्दा जो आहे की प्रणाली सुरू आहे पण त्याचं कामकाज ज्या पद्धतीनं होणं गरजेचं आहे ते होत नाहीये. यामुळे सर्वसामान्य नागरिक असतील, व्यावसायिक असतील आणि एकूणच सगळे बांधकाम व्यावसायिक असतील, त्याच्याशी रिलेटेड असलेले आर्किटेक्चर असतील, या सगळ्यांची ही खरं तर शोकांतिका आहे किंवा त्यांना वेठीस धरल्याचं काम होत असल्यामुळं तुम्ही आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे. बरोबर. तुमचा नेमका काय, तुम्ही आंदोलनाची दिशा काय असणार आहे? माझी दिशा नेहमी ही प्रशासन आणि समाजाच्या हिताचीच आहे. मी कुठल्याही प्रशासनाला किंवा समाजाला टार्गेट करत नाही. आज जर सदर प्रणालीला माझा विरोध नाहीये, पण जर ती प्रणाली व्यवस्थित नाही चालू झाली तर निश्चितच माझं धरणे आंदोलनाचा इशारा असेल. धरणे आंदोलनाला जर नाही दाद दिली त्यानंतर माझा उपोषणाचा इशारा असेल. याही गोष्टीला जर दाद दिली नाही तर जे राज्याचे वरिष्ठ संचालक आहेत त्यांना लोकशाही मार्गाने निषेध आंदोलन असेल, जेही मला शक्य आहे म्हणजे त्या पद्धतीने आम्ही आंदोलन करण्याच्या तयारीत आहोत. विनंती आहे. सध्या ऑफलाईन काम करण्यासाठी त्यांना काय अडचणी येत आहेत? काहीच नाही. वरिष्ठ कार्यालय म्हणजे सचिव वगैरे जे ह्या डिपार्टमेंटचे आहेत त्यांच्याकडे एकच म्हणलं जातं की तुम्ही ऑनलाईन प्रकरण जास्तीत जास्त सादर करा, ऑनलाईन प्रकरण जास्तीत जास्त मंजूर करा. ही वरिष्ठांच्या धाकधपटशाही ह्यांना असती आणि ह्यामुळं ह्यांची कात्रीत अडकल्यासारखी अवस्था झालेली आहे खालच्या प्रशासनाची की आपण काय करावं. मी मान्य जिल्हाधिकारी आणि त्यांच्या प्रतिनिधी सुद्धा यांना विनंती केली होती. त्यांना सुद्धा ह्या प्रणालीचा भरपूर त्रास होतोय, कारण त्यांना बी ती प्रणाली कळना झालेली आहे. आणि जर ही प्रणाली प्रशासनालाच कळत नाही तर सर्वसामान्य समाजाला काय कळणार. सदोष प्रणाली होण्यासाठी प्रयत्न व्हावेत हीच खरी तर तुमची इच्छा आहे. प्रयत्न नको आहेत. आता आजच्या हायर टेक्नॉलॉजीमध्ये ही प्रणाली नीट चालण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण नाहीये, फक्त ह्यांची मानसिकता बदलणं गरजेची आहे. मग आता ह्या प्रणालीचा वापर होत असेल रोज? नॉर्मल प्रमाणात 5-10% वापर होतोय, फक्त 5-10%. आणि त्यासाठी शासन करोड रुपये मोजते. या प्रणालीसाठी करोड रुपये शासन मोजते. आज जिल्ह्याच्या प्रत्येक जर भागाचा विचार केला तर शासन या गोष्टीवर करोड रुपये खर्च करते, पगारावर करते, मेंटेनन्सवर करते, ऑफिस करते, या सगळ्या गोष्टी करोड रुपये खर्च करते आणि त्या प्रणालीच्या मध्ये तेवढा रिझल्ट येत नाही. आमची विनंती आहे की चांगल्या दर्जेदार कंपनीला ही प्रणाली चालू करण्यासाठी शासनानं प्रयत्न करावेत आणि खाजगीरित्या कुठल्यालाही फायदा होईल असं काही कृत्य करू नये. ठीक आहे. यामध्ये मला एक सांगा की तुमचा हा सर्वसमावेशक विषय असताना ज्या क्षेत्रातल्या व्यक्तींसंदर्भात हे तुम्ही आंदोलन करता, या किती व्यक्तींचा तुम्हाला पाठिंबा या तुमच्या आंदोलनामध्ये, ते सहभागी होणार आहेत का? आजपर्यंत गुरुजी तुम्हाला माहिती आहे गुरु की जे बी मी समाजाच्या बाबतीत आंदोलन छेडली गेली, प्रशासनाच्या काही विरोधात आंदोलन छेडली गेली, तर अशाच सत्य गोष्टीला समाजातून हा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत नाही. हा पूर्व इतिहास आहे, 150 वर्षाचा इतिहास आहे आणि 75 वर्षाचा इतिहास आहे की सत्य गोष्टीला आपल्याला काय फरक पडतोय, त्याचा आपलं कुठं काय होतंय अशा पद्धतीनं आहे. परंतु आम्हाला किती पाठिंबा मिळेल नाही मिळेल हे मला माहीत नाहीये. परंतु माझा हा लढा एकतर्फी एकल्ली असेल आणि तो न्याय मिळेपर्यंत असेल. जोपर्यंत मी न्याय घेत नाही तोपर्यंत मी ह्या गोष्टीपासून हटत नाही. खरं तर गुरुच्या गप्पांमध्ये हा अत्यंत महत्त्वाचा विषय जो आहे की ज्या संदर्भातली माहिती आता आपण गप्पांमध्ये बोलता बोलता सर्व प्रेक्षकांसमोर मांडलेली आहे. प्रशासकीय पातळीवरती सदोष यंत्रणा कार्यान्वित व्हावी. ज्या कुठल्या व्यक्तीकडे हे कामकाज दिलं आहे त्याचं काय करायचं हा प्रशासनाचा विषय आहे. मात्र हे सदोष व्हावं, लोकांना, व्यावसायिकांना, या क्षेत्राशी संबंधित सर्वांना त्याचा चांगला आणि लाभ व्हावा आणि तो सुयोग्य पद्धतीनं व्हावा, हीच खरी तर ह्या आंदोलनामागची पार्श्वभूमी होती. गुरुच्या गप्पा कार्यक्रमामध्ये महारुद्र तिकोंडे यांनी आपल्याला वेळ दिला, त्याबद्दल त्यांचा आभार मानूयात. आणि यानंतर पुढं काय या संदर्भात होणार आहे हे आपण
पुढच्या टप्प्यामध्ये जाणून घेऊया.